राहुल सर, खरं तर स्पष्टीकरण दिलं किंवा एखादं वक्तव्य केलं तिथे त्या नेत्यांची जबाबदारी संपते असं होत नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं आपण चौकशी करून कारवाई करू, पण IPS सुपेकर यांच्या या भ्रष्टाचाराची चौकशी आहे तरी कुठे सुरू, ते सरकार का दाखवत नाहीये? सुपेकर यांच्या चौकशीची समिती नेमकी कोणती आहे, त्यामध्ये किती सदस्य आहे, हे सरकार का सांगत नाहीये? सरकार नेमकं कधीपर्यंत या सगळ्यामधनं पळ काढणार आहे किंवा सुपेकर सुद्धा? घेतली पाहिजे की सुपेकरांच्या संदर्भातली तक्रार कुठे दाखल आहे, तर 3 पातळीवरती आहे. एक, खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाला राजू शेट्टींनी अधिकृतपणे पत्र लिहिलं, मेल लिहिला. दुसरी आहे ती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे, आणि सुजाता सौनिक यांनीच डायरेक्शन दिल्यानंतर ती गृह सचिवाकडे गेली. तर ह्या 3 पातळीवरती जी चौकशी सुरू आहे ती अर्थात गुप्त स्वरूपाची असू शकते. पण त्या एका प्रकरणानंतर सुपेकर ह्या व्यक्तीभोवती ज्या वेगवेगळ्या नव्या आरोपांची मालिका सुरू झालेली आहे त्याबद्दलचा हा खरा प्रश्न आहे. कारण एक मूळची तक्रार काय आहे, तर त्यांनी साधारणपणे 500 कोटी रुपयाचा घोळ घातला, तो कारागृहासंदर्भात, कारागृहातल्या कैद्यांना जे काही पुरवठा केला जात होतं त्या संदर्भात. त्याची तक्रार कधी झाली, तर साधारणपणे 2-2.5 महिन्यापूर्वी ती तक्रार केली राजू शेट्टींनी. त्यानंतर त्यांनी माध्यमासमोर येऊन जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्स केली. त्या मूळच्या तक्रारीवरती या क्षणापर्यंत काहीही झालेलं नाही. दुसरी तक्रार आता काय आली, तर या सगळ्या प्रकरणामध्ये हगवणे बंधूंना जो बंदूक परवाना दिला त्या बंदूक परवान्याच्या निमित्ताने पुण्यामधल्याच बंदूक परवान्यासंदर्भात चर्चा सुरू झाली. आणि ती किरकोळ नाही. साधारणपणे एक बंदुकीचा परवाना देण्यासाठी श्री अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी कथितरित्या 20 लाख रुपये घेतल्याची चर्चा सुरू झाली, तशा स्वरूपाचे आरोप झाले. त्यानंतर लगोलग त्यांच्या मेहुण्यासंदर्भातली एक नवीन तक्रार आली, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की त्यांचे जे सख्खे मेहुणे आहेत त्या मेहुण्याच्या माध्यमातून प्रॉपर्टीमध्ये त्यांनी खूप सारी गुंतवणूक केली. हे प्रकरण सुरू असताना चौथा एक आरोप झाला, तो म्हणजे तो जो कुख्यात सावकार आहे त्या सावकाराच्या घरात जे छापे घातले त्याच्यातनं 100 कोटी रुपये हे सुपेकरांनी गायब केले. आता ही जी तक्रारी आणि आरोपांची मालिका आहे ह्याच्यात शक्यता ही पण आहे की ह्याच्यामध्ये कुणी जाऊन थेटपणे लेखी तक्रारी करणार नाही. काही गोष्टी ह्या अंजली दमानिया यांच्याकडे गेल्या, काही गोष्टी राजू शेट्टी यांच्याकडे गेल्या. म्हणून हा पहिला प्रश्न विचारला जातो आहे की जी 2-2.5 महिन्याभरापूर्वीची तक्रार आहे, मुळात त्याच्यावरतीच सरकारने काय केलंय ह्या क्षणापर्यंत, असं जर विचारलं तर राजू शेट्टी यांचं मत आहे काहीच केलं. आता जेव्हा नवीन तक्रारीच्या स्वरूपामध्ये गोष्टी बाहेर येतात त्याबद्दल सरकार अधिकृतपणे सांगत नाही. आणि जे आता काल विजय कुमार आणि सगळी मंडळी म्हणत होती की एक टाइम बाउंड एखादी SIT स्थापन करून किंवा न्यायालयीन चौकशी करून सुपेकरांना प्रश्न विचारले पाहिजे. आणि मगाशीचा जो सूरज कसबेचा विचारलेला प्रश्न होता तो अजित पवारांना का विचारला जातो आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा राहिलेले, त्यांच्याकडे कायम पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे. आणि मग असं असताना पालकमंत्र्याच्या शिफारशीशिवाय पोलीस स्टेशनमध्ये PI ची बदली होत नाही, अशी महाराष्ट्रातली आत्ताची संस्कृती आहे. असं असताना सुपेकर सारखे अधिकारी, अमिताभ गुप्ता सारखे अधिकारी की जे तेव्हाही बदनाम होते वेगवेगळ्या कारणाच्या चर्चेमुळं, आणि आजही पुणेकरांच्या मनामध्ये त्यांच्या कारकिर्दीबद्दल बरेच प्रश्न आहेत, असं असताना सुद्धा हे अधिकारी सतत पुण्यामध्ये कसे राहिले, त्यांना क्रीम पोस्टिंग कशा मिळाल्या? मिरन बोरवणकर यांनी जे पुस्तक लिहिलं ते किती धक्कादायक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्येच पुणे पोलीस दलातल्या अनेक कृतीबद्दल बोललं गेले. आत्ताचे जे पुणे CP आहेत अमितेश कुमार गुप्ता, हे सुद्धा अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भातल्या चौकशीबद्दल काय करतायत ते कोणालाच माहिती नाही. कारण प्रायमरी ही चौकशी शस्त्रासंदर्भातली ही त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच अजित पवारांना हा प्रश्न विचारला गेला की जे म्हणतायत विजय कुमार, पुण्यातले काही लोक आणि अंजली दमानिया आणि राजू शेट्टी की पॉलिटिकल पॅट्रोनेज असल्याशिवाय, राजकीय पाठबळ असल्याशिवाय अधिकारी इतकं बेताल वागू शकत नाहीत. आणि काय आकडे आहेत, कोण म्हणतं 1000 कोटी, कोण म्हणतं 500 कोटी. जसं काल आपल्या राज्यातले माजी मंत्री असलेले एकनाथ खडसे असं म्हणाले की माझी मीडिया ट्रायल जशी झाली तशी कदाचित सुपेकरांची असेल, आहे शक्यता. तर असं जर असं वाटत असेल ह्या लोकांना तर त्यांनी पुढे आलं पाहिजे, कारण ही मीडिया ट्रायल नाहीये, ह्याच्यामध्ये तर लेखी पुरावे दिलेले आहेत. हगवण्याच्या संदर्भामध्ये तर सरकारला त्यांचा बंदुकीचा परवाना रद्द करावा लागलाय, तो आता तातडीनं झालेल्या चौकशीवर रद्द करावा लागलाय. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये 100 कोटी रुपये गायब केल्याचं जे वकिलांनी आता मुद्दा मांडला, कारण तो इंटरव्ह्यू आपण दाखवायला पाहिजे लगेच. तर त्याच्यामध्ये पण असं दिसतंय की सगळे सबळ पुरावे हे न्यायालयीन पातळीवरती आहेत. बरं, असं कसं असू शकतं की एकच अधिकारी आहे ज्याच्याबद्दल असंख्य प्रश्न विचारले जात आहेत आणि त्या अधिकाऱ्याला अजित पवार यांच्याशी जोडून बघितलं जाते. काल सुनील तटकरे म्हणाले ते बरोबर आहे की अनेक जणांचे चांगले संबंध असतात, असायला हवेत,
पण त्याचा अर्थ पुढे ते असं म्हणाले की जर कोणी चुकीचं वागलं असेल तर त्याला अजितदादा पाठीशी घालणार नाहीत. पण स्वतः अजित पवारांनी ह्या सगळ्या आगवणी प्रकरणामध्ये सुपेकरांना अगदी थेट क्लीन चिट दिली. एखादा एवढा वरिष्ठ नेता, राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याबद्दल जाहीर वक्तव्य करतात तर तो संदेश जातो आणि तो संदेश गेलाय की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच तो प्रश्न विचारला जातोय आणि तो व्हॅलिड आहे की सुपेकर आहेत कुठे. इतके सगळे त्यांच्यावरती आरोप झाले. बरं, सगळ्यात महत्वाचं काय, राजकीय नेत्यांना लोकांमध्ये जायचं असतं, मतं मिळवायची असतात, जनमत त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. आणि म्हणून अजित पवारांवरती खुद्द 70-75 हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे झाल्यानंतर त्यांनी काय केलं, ते कराडला गेले, तिथे जाऊन स्वर्गीय यशवंतरावांच्या समाधीसमोर बसले, तिथे जाऊन त्यांनी मौन व्रत पत्करलं. ज्या ज्या वेळेला विलासरावांच्या संदर्भामध्ये आरोप झाले त्या वेळेला त्यांना पुढे येऊन याची उत्तर द्यावी लागली. अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्री पद गेलं. एवढ्याच रकमेचे हे सगळे घोटाळे होते, त्याच्यापेक्षा जास्त रकमेचे तर आता आरोप सुपेकरांबद्दल होत आहेत. असं असून सुद्धा सुपेकर सारखा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हा समोर येत नाही. हे तर खरं म्हणजे राज्याच्या पोलीस दलासाठी काळीमा आहे की राज्यातला एक वरिष्ठ पोलीस अधिकारी फक्त त्याच्याबरोबर काळीमाच नव्हे तर राहुल, हे आश्चर्यजनक सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके दाखले असताना मात्र आता त्यांच्यावर कारवाई का होत नाही, चौकशी का होत नाही, ती तपास कुठपर्यंत आलेला आहे. आणि मुख्य सवाल, सुपेकर नेमके आहेत कुठे, हे प्रश्न आपल्याला सातत्याने विचारायचे आहेत. हा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे.